एक आपण हायपोट्रॉपी म्हणतो आणि एक हायपरप्लॅसिया म्हणतो. हायपोट्रॉपी म्हणजे एखाद्या गोष्टीची साईज वाढणे आणि त्या पद्धतीने त्याचे ट्रेनिंग सुद्धा केले जाते. म्हणजे एक हायपोट्रॉपी ट्रेनिंग सुद्धा केलं जातं, ज्याच्यामध्ये वेट ट्रेनिंग किंवा एक्सटर्नल लोड देऊन आपण मसलची साईज वाढत असतो. आता हायपरप्लॅसिया म्हणून एक शब्द आहे, म्हणजे मसल फायबरची संख्या वाढणे. हायपरट्रॉफी म्हणजे मसलची साईज वाढणे आणि हायपरप्लॅसिया म्हणजे मसलचे फायबरची संख्या वाढणे. ॲनिमलवरती याचा स्टडी केला गेलेला आहे. लोड दिला जातो किंवा एक सस्टेनेबल स्ट्रेस दिला जातो, त्यावेळेला मसलच्या संख्येमध्ये साधारणतः 27% ते 82% फायबरच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसलेली आहे. परंतु माणसामध्ये याच्यामध्ये जे काही अभ्यास आहेत हे खूप लिमिटेड आहेत आणि जे कोणी एक्सटर्नल सबस्टन्स घेतात म्हणजे स्टेरॉइड सारखे, याच्यामध्ये हायपरप्लॅसिया आणि हायपोट्रॉफी झालेली दिसलेली आहे. म्हणजे फायबरची वाढ बरोबर फायबरच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळून येते. म्हणून जे ही बॉडी बिल्डर्स दिसतात हे ह्यूज दिसतात, परंतु नॅचरली तुम्ही लोडिंग किंवा तुम्ही सस्टेनेबल स्ट्रेस दिला तर हायपरप्लॅसिया हा जो ही जी कंडिशन आहे मसलच्या संख्येमध्ये वाढ होण्याची, हे माणसामध्ये दिसून येत नाही. धन्यवाद.